टीसीएस प्रकरणामधील मुख्य सूत्रधार असलेली निदा खानवरती मंत्री नितेश राणेंनी गंभीर आरोप केले। निदा खानचा दिल्ली बॉम्ब ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी देखील जवळीक असल्याचा आरोप हा नितेश राणेंनी केलाय। त्यामुळे नाशिकमधील टीडीएस प्रकरणामध्ये एसआयटी कडून सुरू असलेल्या तपासामध्ये विविध धक्कादायक माहिती ही उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। तर निदा खान ही अद्यापही पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेली नाही, मात्र तिच्या मागावरती पोलिसांचं पथक आहे अशी माहिती देखील राणेंनी दिली आहे। ती कुठले ती निदा खान त्या कुठले तरी खान नावाची त्यांची एचआर आहे, गायब आहे। आता कुठे बिळात जाऊन बसणार, कुठला मदरसा तुम्हाला लपवणार, कुठला मस्जिद तुला लपवणार, सगळीकडून बाहेर काढून आणू, चिंता करू नको। तिचा बॅकग्राऊंड काय, तिचे नातेवाईक आहेत, ती कोणाच्या संपर्कात होती, ती एचआर ची प्रमुख खान नावाची बाई, त्यांनी लाल किल्ल्यावर जे काय बॉम्बलाज घडवले तिच्या संबंधितची बाई त्या कंपनीमध्ये एचआर म्हणून काम करत। मंत्री नितेश राणे यांनी शाहरुख खान आणि आमिर खान बद्दल एक गंभीर विधान केलंय। या बॉलिवूडमधील खान लोकांमुळे लव्ह जिहाद चालू झाला, मात्र या खान लोकांचे खाण्याचे वांदे सुरू आहेत। आपले धुरंधर आणि छावासारखे हिंदू ऍक्टरचे चित्रपट बघा असं म्हणत नितेश राणेंनी आमिर खान आणि शाहरुख खानवरती जहरी टीका केली आहे। हे सगळे लव्ह जिहादचे सगळी जबाबदारी या खान लोकांचे चित्रपट आहेत बघा। आता या खान लोकांचे खाण्याचे वांदे झालेले आहेत, कारण का आमचा धुरंधर आणि छावा त्या लोकांना भारी पडतोय। ही ताकद हिंदू समाजामध्ये आहे। आपण पण निर्धार करायला पाहिजे की चित्रपट बघणार तर आम्ही या हिंदू ऍक्टर लोकांचेच बघणार, बाकी लोकांना घरी बसवणार। नाशिकनंतर आता बजरंग दल विश्व हिंदू परिषद राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन करणार आहे। जिहादी मानसिकतेच्या विरोधामध्ये आज बजरंग दल विश्व हिंदू परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे। नाशिकमधील टीसीएस कंपनीमधील प्रकरण हे समोर आल्यानंतर या सगळ्या घटनेची गांभीर्य हे लक्षात घेता हे षडयंत्र असल्याचा भाग असल्याचं बजरंग दलाचा आरोप आहे। तर हिंदू धर्मियांचं शोषण केलं जात असून या विरोधामध्ये बजरंग दल जिहादी मानसिकतेच्या विरोधामध्ये विरोध प्रदर्शन करत आंदोलन करणार आहे। राज्यामध्ये मुंबईत बांद्रा कलेक्टर ऑफिस, नवी मुंबई कोकण आयुक्त कार्यालय, पालघर कलेक्टर ऑफिस, रत्नागिरी आयुक्त कार्यालय या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे। नाशिकमधील भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ही लांबणीवरती गेली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी ही आता 22 एप्रिलला होणार आहे। आरोपीचे वकील आणि सरकारी पक्ष हजर असताना सुनावणी पुन्हा लांबणीवरती पडली आहे। मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर याच्या वकिलांनी आपलं म्हणणं हे मांडण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितलाय आणि त्यानंतर कोर्टानं वाढीव मुदत दिली आहे। तर भोंदू खरातची एसआयटी कडून 10 तास चौकशी करण्यात आली आहे। भोंदू अशोक खरात आणि काही बिल्डर यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती मिळते। चौकशीमधून अनेक गोष्टी या बाहेर येण्याची शक्यता आहे। आज सुनावणी होती, परंतु फिर्यादी पक्षातर्फे आज ॲडजमेंट मागण्यात आली आणि आदरणीय न्यायालयाने त्यांना एक फेअर चान्स मिळावा म्हणून आजची सुनावणी तहकूब केलेली आहे। आता या प्रकरणात पुढील सुनावणी 22 तारखेला सकाळी होईल। तो आज फिर्यादी पक्षातर्फे सरळ तहकुबीचा अर्ज देण्यात आला। इव्हन आपण कोर्टाला मेन्शन केलं होतं असं की बॉटम ऑफ द बोर्ड घ्यावं किंवा मग आदरणीय न्यायालयाने उद्या घ्यावं, सॅटर्डेला घ्यावं, परंतु आदरणीय न्यायालयाकडे कामाचा ओघ जास्त आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार 22 तारीख दिलेली। फिर्यादीचे वकिलांना आम्ही कोर्टाकडे मागणी केली की आम्हाला या प्रकरणातले पेपर्स द्या, जे दाखल केले, जे संचिका दाखल केली ते संपूर्ण संच आम्हाला द्या। तो संच आम्ही आज घेऊन आम्ही आमचं त्या कागदपत्रावर आम्ही आमचं म्हणणं तयार करू, आमचं म्हणणं आम्ही आज कोर्टात दाखल करू। तर मग म्हणणं देण्याकरता काय एका दिवसात तर आमचं म्हणणं आज कोर्ट आम्हाला देता येणार नाही, त्यामुळे कोर्टाला आम्ही उद्याची मुदत मागितली होती। पण मग कोर्टाने आम्हाला गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोर्टाला दोन्ही पक्षांना सारखे बाजू भेटली पाहिजे, दोन्ही पक्षांना सारखी संधी भेटली पाहिजे, या हिशोबाने कोर्टाने बुधवारची तारीख दिली प्रकरणामध्ये।